तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षराणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर काय भानगड झाली काय माहिती, ह्या 4-5 दिवसात आहे ना संध्याकाळचं ब्लॉग स्टार्ट करायचं ध्यानात येते. दिवसभर कुठल्या नाही कुठल्या कामांमध्ये बिझी असते आणि संध्याकाळ झाली की वाटतं अरे देवा आज काही शूटच घेतलं नाही, कशाचं काय टेकच घेतलं नाही. आणि मग तिथून पुढं ब्लॉगिंग चालू. अगं ढमे तुला द्यायचंय, चल बाबू इकडं. ढमे आमची मुरगास खायला लागली. चल तिला दम आहे का बांधूस तोर तरी. चल तर ही टाक्या आणली, ड्रम आणले होते ना निळे. मला काय आठवलं माहिती का, निळ्या ड्रमवर ना ती निळ्या ड्रमचे कांड झालेले ते आठवले. लोक कशासाठी कशाचा पण उपयोग करतात आणि आपण कशासाठी करतोय. शेतकरी राजा धन्य धन्य तुझी शेतकरी राजा. एवढीच मुरघास ह्यालाच नादी लागली. तर शेण उचलून टाकले इकडचं सगळं आणि म्हणलं चला पाणी बिनी फुल केले. आज मी पाणी किती फुल केले दाखवते तुम्हाला. पहिलं पाणी बघून घ्या मी किती पाणी भरले आज. इथं एवढी भांडी भरलेत, तर ही इथं एवढी भांडी भरलेत, ही इकडं एवढी भांडी भरलेत. हा एक ड्रम भरलाय, ही एक टाकी, हा मुरगास टाकायचा एक ड्रम भरलाय आणि हा एक ड्रम भरलाय. असं इतकं पाणी भरून घेतलंय मी. तर इतकं पाणी भरण्याचं कारण सांगते तुम्हाला. एवढं पाणी मला 2-3 दिवस कसं पण जाईल. इथून पाणी भरत होती पहिली मी, आठवतं का कधीतरी पाणी भरताना व्हिडिओ टाकलेलेत मी. इथून पाणी भरत होती तर त्यांचा बोर आटलाय आता. ते इथून पाणी भरण्याचं कारण काय, त्यांची पाईपलाईन आमच्या शेतातून गेली. मग शेतातून गेली तर लोक शेतातून पाईपलाईन नेऊन देत नाहीत. पण आम्ही म्हणलं भावकीचं काम आहे, चला नेऊ द्या असू द्या, भावकीत एकमेकांना गरज पडती म्हणून आम्ही नेऊन दिली. पण त्यांना मी काय म्हणलं, मला तर आहे, अजून एक गोष्ट दाखवते. मला तर आहे पाणी, आमच्या विहिरीचं वरचं पाणी घरी येतं, खाली मळ्यातला बोर आहे त्या बोरचं पण पाणी घरी येतं. पण आमच्यात काय होतंय, पाणी चालू करायचं म्हणलं ना, विहिरीवर जायचं आणि पाणी चालू करायचं म्हणलं की घरी इथं कॉक फिरवायला एक माणूस लागतं. ते बघा तिथे एक कॉक आहे आणि इथे एक कॉक आहे. हे कॉक फिरवायला एक घरी माणूस लागतं आणि विहिरीवर मोटर चालू करायला एक माणूस लागतं जाऊन. असे आम्हाला 2 माणसं लागतात पाणी चालू करण्यासाठी. मग आळस, दुसरं काय तेव्हा की बाबा आळस नाही, सॉरी आळस नाही, अडचण अशी की लाईट येते त्यावेळेला घरी माणसं नसतात. एकतर चौधरी साहेब कामाला गेलेले असतात रोज लाईट दिवसाची, आणि अण्णांचं असं आता इथं तर थोड्या वेळाने कोणीकडं, मग मोटर कोणी चालू करायची आणि घरी कोण थांबायचं. तर असा प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्ही जास्त करून आमच्या विहिरीचं पाणी भरत नाही किंवा बोरचं पाणी भरत नाही. आणि घरचं भागायपुरतं पाणी आहे, असं नाही म्हणावं, एवढं देऊन देवानी कशामुळे नाही म्हणायचं. घरचं भागायपुरतं पाणी आहे विहिरीतलं. रोज एक ड्रम भरला ना तरी पण होऊन जाईल. आणि एक ड्रम भरण्यापुरतं बोरला किंवा विहिरीला पाणी येतच. पण ते हाताने दैन दाखवायची वेळ आली. कशामुळं, फक्त तिथून त्या कॉकपासून मी काय म्हणलं, एक छोटी नळी टाकून घ्यावी इकडं बाथरूमकडं अशी इथपर्यंत. त्या कॉकपासून छोटी नळी असते ना ती बाथरूमपर्यंत. म्हणजे कसं, कॉक चालू करून ठेवले, बंद करायचं, मळ्यातलं पाणी डायरेक्ट केले ना मळ्यातनं वर विहिरीपर्यंत जाते, विहिरीतनं खाली मळ्यापर्यंत येते. तर इथला कॉक बंद करून ठेवला ना तर चौधरी साहेब काय म्हणतात की कॉक बंद केला ना की हवा जायला जागा पाहिजे असती, हवा जायला नाही जागा ठेवली तर नळ्या फुटतात. मग माझं कसं म्हणणं की तिथं कॉक बंद केला ना आपण तिथला, आणि नळ चालू ठेवल्यावर नळामधनं हवा पाहिजे तेवढी जाईल ना. बाथरूममध्ये जर नळ काढून ठेवला इकडं तर मी आता माझ्या डोक्यात तोच प्लॅन चालू आहे की मी ना हे काम करून टाकते. फक्त इथून खांदायचं लय अवघड आहे. एवढं माळ आहे ना, खडूक निघतो सगळा, मुरुम आहे असा. ते बघा दाखवते, जवळ घेऊन दाखवते कॅमेरा. हे असा खडक आहे आमच्याकडे सगळा.
मुरमाड जमिनीत सगळ्या. दिसला का खडक? सगळा सगळा खडकच आहे आमच्या इथं. मग असला खडक उकरायचा कधी आणि कसा उकरायचा एकदा बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे बघितलं, हे असं खडक आहे सगळा. हे असला खडक कधी उकरायचा एवढा? मग ते एवढं खांदायचं कोणी तिथून इथपर्यंत, म्हणून मी थोडी घाळ पडली. पण आता असे दैन दाखवून चालणार नाही. कवर लोकांच्या विश्वासावर बसायचं, आणि लोकांच्या विश्वासावर बसून लोकांना असं वाटतं की आमच्यातून भरतात म्हणून ह्यांचं चाललंय. असं नाही, हे त्यांच्यातून भरतो म्हणून आमचं चाललंय असं नाही. लईच मला गरज पडली तर मी गाया विकन, घरात वापरायपुरतं पाणी कसं पण आणन. माझं बाहेर इथलं ते आंघोळ्यांना म्हणलं तरी मी तिकडे जाईन, पण त्याशी वेळ कधी येणार नाही. तसं काही एवढं गावाला नसतंय, कोणी बी भरून देतं पाण्याला, नाही म्हणत नाही. पण ते किती दिवस भरायचं? अजून लाज वाटायला लागली आता रोज लोकांच्यातलं भरायचं. आज तर मी कुठून पाणी भरले माहिती का? ती माझ्या सख्या चुलत दिराचं घर, ह्याच्या पलीकडच्या घरी त्यांच्या घरी बोर आहे, तिकडून पाणी भरले मी आज. पाईप लोकाचा, नंदच्या मुलाचा पाईप घेतला, दाखवते की पाईप गुंडवून ठेवलेला, हातरलेला सगळं. एवढी तरा पाण्याची. उन्हाळ्याचे दिवस आहेत, काय करायचं? एवढं 8-15 दिवसच तेवढी प्रॉब्लेम येतात, परत नसतात प्रॉब्लेम काय. पण काढायला लागतं एवढं. हे जे आहे ना, हे बघा, हा नंदच्या मुलाचा पाईप आणला आहे. त्यांचं घर कुठं? तिकडं. कुठं गेलं? ती नारळाचं झाड दिसते ना तिकडं, तिथं नंदचं घर. त्यांच्या घरनं हा पाईप आणला. तो आणून ठेवलेला, चौधरी साहेबांनी आणला होता. तो इथंच ठेवला आहे आणल्यापासून. पाणी भरताना तेवढं पसरवायचा, तिकडं न्यायचा त्यांच्या घरी, आणि ह्या घराच्या पलीकडं, आणि आमच्या घरी इकडं हातरायचा ड्रमपर्यंत. आणि पुन्हा पाणी झालं की गुंडाळून ठेवायचा. असं मी जवळजवळ महिना होता आला. आता महिना नसेल झाला अजून, पण आसपास आला असेल महिन्याच्या. महिना होईल आता, महिना होईल बरोबर. 3 आठवडे झाला असेल असं चालू आहे माझं. तर आता हे काय करणार आहे? हे खांदायचं माझी तर काही ताकद नाही, चौधरी साहेबांना तर काही वेळ नाही. आणि घरी असले तरी पण रोज तिकडं पण काम करा आणि इथं पण काम करा. बरं लेबर लावायचं, लेबरला एका वेळात तेवढं खांदून होणार नाही. तिथून ते ह्या बाथरूमपर्यंत किती जोर लागेल लेबरला पण. म्हणून मग मी आता काय करणार आहे, अजून एखादा पाऊस व्हायची वाट बघणार, आणि सरळ एक नांगराची रेष तिथून इथपर्यंत वाढणार. नांगराची रेष बाज झाली काय? इथं काय कुठली शेती करायची नाही का नांगूर आणायचं नाही. नांगराच्या रेषेतनं पाईप इथून तिथपर्यंत न्यायचा, आणि बाथरूममध्ये एक नळ काढायचा. आता माझ्या डोक्यात तोच प्लॅन शिजतोय, कारण त्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. एका कामासाठी 2-2 माणसं लागणार नाहीत ना तसं केलं तर. म्हणून आता ते करणार आहे मी तेवढं. तर मागं पण एकदा मी पाण्याचा प्रॉब्लेम सांगितला होता ना, की पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे चालू. ते व्हिडिओ बघितला होता गावातल्या एका माणसाने, आणि गावातला माणूस म्हणला होता, अरे बोरचं पाणी आटले माझ्या. तर मी दुकानात काहीतरी सामान घ्यायला गेली होती, रेशनिंगचा माल आणायला गेली होती. तेव्हा माझं लक्षच नव्हतं त्यांच्याकडं. होय तुमच्या बोरला आहे का पाणी, होय तुमच्या बोरला आहे का पाणी, असं म्हणायला लागले. तर मग मी म्हणलं, हे कुठं गावात राहतात? म्हणजे आमच्या चौधरी साहेबांचे क्लासमेट होते ते. हे कुठं गावात राहतात, मी कुठं वस्तीवर, मला काय विचारत असतील. नंतर माझ्या लक्षात आलं की अरे हां, मी व्हिडिओमध्ये बोलली होती की पाण्याचे प्रॉब्लेम चालू झालेत म्हणून त्यांनी मला विचारलं होतं तसं. तर असं आता इथून पुढं प्रॉब्लेम नाही, सगळ्यांकडेच प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही बघणार कसं डेली लाईफ कुणाचं कसं चालू आहे, कुणाच्या गावांना कसं चालू आहे, काय चालू आहे हे बघतं माणूस. आणि त्यात पण आपली स्वतःची गाराणी असतात, एवढी माणसाच्या मागं अडचणी असतात, आणि आमच्या अडचणी तुम्हाला दाखवून अजून काही त्रास द्यायचा, त्यापेक्षा ह्या अडचणी असल्या काही सांगणार नाही. आणि मी सरळ सोल्युशन, त्यातनं सोल्युशन काय निघते म्हणजे हे सांगायचं कशासाठी, शेअर कशासाठी करायचं, की कुणाकडनं काय आयडिया भेटतात का, कल्पना काय कुणाच्या कशा असतात, कुणी काहीतरी सांगेल. प्रतीक्षा आली होती इस्त्री द्यायला म्हणून ते शेअर करते. पण मला चौधरी साहेब म्हणतात काय पण सांगत बसती, असं मला चौधरी साहेब म्हणतात. म्हणून मग मी ठरवले आता की हे नाही सांगत बसायचं असं हे झाले ते झाले म्हणून. तर असो, मी केल्यावरच दाखवेल तुम्हाला आता की मी इथून इथं पाईप टाकलाय म्हणून. फक्त एका पावसाची वाट बघते. त्या दिवशीच्या पावसात रान चांगलं ओलं झालं होतं, एक रेष मारली असती तर झालं असतं, भुसभुशीत रान झालं होतं चांगलं.
पण परत पावसाने वड दिली, एवढी काय वल राहिली नाही. माळाचं राणे पाणी वरणं माळांमध्ये पाणी वरणच वाहतं. चला बाबा, माझ्या आया मला लई जोरात हाका मारायला लागल्यात. आता गप्पा मारून चालणार नाही. गायांना वैरण करते आणि भाजी साफ करायची. सकाळी भाजीवाला आला होता, नंतर बोलू आपण. इकडे घेते गाया पहिल्या. लागले बघा नादी. खाली मुंडी घातली म्हणजे वरच करत नाहीत, एवढ्या मन लावून खातात. तर आता एकच पाठी टाकली त्यांना, कारण मी उकरून ठेवलेला मुर्गा संपलाय. आता मला अजून उकरून ठेवायला लागेल. थोडं उकरून 10-15 मिनटं आधी ठेवलं ना, चांगला अर्धा तास तरी, की हे होतं, काय म्हणतात ते, मुर्गा थंड होतो. वाफा निघतात ना त्याच्यातनं. मला बघून हसतोय, घेऊ का व्हिडिओमध्ये, हसतोय म्हणून. ब्लॉग चालू आहे म्हणून हसतोय ना, व्हिडिओ चालू आहे म्हणून हसतोय ना. कामगार लावले ते इकडं, उकांडा भरायला कामगार लावले ते आज. मला दातूळ लागायचा होता ग, मुरगाच उकरायला. असं असतंय बघा माझं काम. कॅमेरा कुठेतरी सेट करायचा आणि मग टेक घ्यायचे. मग ती काम करता करता थोडा वेळ जातो जास्त, आणि म्हणून मी आळस करते थोडा, की कॅमेरा सेट करा, व्यवस्थित अँगल आले का नाही बघा, परत मग ते कामाला लागा, परत ते म्हणजे थोडं कुटाणाच वाढतो. पण असो, आपल्याला हाऊस आहे म्हणताना करणं गरजेचं आहे. तर हा दातूळ नेला होता दिराच्या मुलांनी माझ्या. त्यांचा उकिरडा भरतायत, खत भरतायत ट्रॉलीमध्ये ट्रॅक्टरच्या. तर टिकावच खरं तर मागायला आला होता तो, पण टिकाव काय भेटलाच नाही. टिकाव अण्णांनी रानात नेला होता. अण्णा, मी नाही का बोलली तुम्हाला की रानातली छोटी मोठी झाडं काढतायत, कडची टाकळांच्या पालव्या वगैरे असं काय काय असते, छोटी मोठी बांधाच्या कडनी ही झुडपं झाडपं ती काढतायत. म्हणून मग टिकाव अण्णांनी नेला होता. मग तो बोलला दातूळ तरी दे का, की खतच उकरणं झालंय, म्हणून मग त्यांनी नेला होता दातूळ. मग तो आणला दातूळ आणि उकरून ठेवलं. ते उकरायचं कारण काय, मुरघास तर खूप गरम वाफ येते मुरघासामधून, आणि ते उकरून थोडा वेळ थंड व्हायला ठेवलं ना, नंतर गुरांना टाकायला ते व्यवस्थित वाटतं. आणि लय गरम गरम वाफ असतं, मग त्यांच्या पोटात गॅस होईल ना एवढ्या गरमीने, एवढ्या गरम वाफेने. म्हणून मग ते हे करायला लागतं, उकरून थोडा थंड व्हायला ठेवायला लागतो. पटकन थंड होऊन जातो तो. कवर निघलं त्याचं. कुठला ग्रंथ लिहिला होता तू? सद्गुरु चरित्र नेलं तिने वाचायला, घेतला उकरून. एचरट लाडात येते, घालू का तोंडात दांडा ही. गपला. हा ठेव, देवाऱ्याच्या खाली ठेव. लागून दगड टकोऱ्यातच घालीन मोठा. मग रडकी. अरे रडायचंच बंद झालं कॅमेरा चालू केला की. लय भारी रडत होता, गाणं लावलं होतं मस्त. फुगीर येऊ काय तिकडे? आहे का त्यांनी मारले, मग कसं रडायला येते. वडीन खालीन टाकेन तिकडे खाली नेऊन. तुला तर म्हणलं होतं त्याला फिरवून गरगर आपटून टाक. येऊ काय तिकडे? घर पाय बाप बघ मायाचा, पोरग दमलं नाही भांडणं करून. काय द्यायचंय त्याला, पाणी बिनी? एक पाणी. दमला असताना मारून मारून, भांडणं करून करून. आम्हाला तर शिवांशच आवडतो, नाहीतर काय. ह्याचा कोण लाड बी करत नाही. ह्याचा पप्पा खायला बी आणत नाही ह्याला. तर मंडळी, झालेली गुरांची वैरण बिरण करून. आणि हा, अजून एक गोष्ट चांगली सांगायची.
कालपासून आहे ना दिवसभर लाईट असते. सकाळी 9 वाजताची लाईट येते, ती संध्याकाळी 6 वाजता जाते. रात्रभर नसते, पण दिवसभर लाईट असते. मध्ये मध्ये रात्रंदिवस लाईट नसायची. चांगलं एक आठवड्याभर ना लाईटच नव्हती आमच्याकडं. लय गोंधळ झाला होता लाईटीचा. आणि पुन्हा सोडायला लागले तर अवघी 3 तास सोडत होते. फक्त 3 तास लाईट असायची. आणि आज कालपासून सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इतकं छान वाटतंय ना, मस्त वाटते लाईट दिवसभर असते ती. तर सकाळी भाजी घेतलेली बघा. 1 मिनिट खालीच वरती अशी भाजीपाला घेतलेला आहे. सकाळी सगळं साफ करून ठेवलं, म्हणजे सगळं स्वच्छ करून ठेवलं ना भाज्या नीट करून, म्हणजे सकाळ सकाळी डब्याला घाई होत नाही माझी. डबा करताना गडबड होऊन जाते. नाहीतर भाजी साफ केलेली नसली ना, काय काम कोणत्या कशापासून सुरुवात करू तेच समजत नाही. तर एवढीच भाजी घेतली. भेंडी गवार एवढीच, म्हणजे ही काय थोडी झाली का? आठवड्यातून 2 वेळा येतो भाजीवाला. भेंडी घेतली, गवार, टोमॅटो, वांगी, शिमला मिरची, पालक, शेवगे शेंग आणि कोथिंबीर घेतली, हिरव्या मिरच्या. अरे देवा, हिरवी मिरची मला त्याने दिलीच नाही. मला त्याला फोन करून सांगायला लागेल, हिरवी मिरची जोडलेली होती आणि त्याने मला दिली नाही. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.